नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 2 रिअल नंबर याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत 2.1. तर बघा, त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ अ गिवन रॅशनल नंबर इंटू द टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. ठीक आहे, आपल्याला इथे सांगायचं आहे की कोणतं टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप आहे ते आपण बघूया. ठीक आहे, आता आपण याचा डेसिमल फॉर्म करून घेणार आहोत. बघा, आपण आता हे डिवाइड फॉर्ममध्ये घेऊया. ठीक आहे, आता 5ने 13ला डिवाइड करायचं आहे. आता 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 2 जा 10 येतात. ओके, तर आपण हे आता इथे हे 3 उरतात. ठीक आहे, आता आपण इथे डेसिमल पॉईंट घेऊया आणि इथे 0 घेऊया, कारण 3ला डिवाइड होणार नाही 5ने म्हणून. ठीक आहे, आता 5 6 जा 13. ठीक आहे, 30. तर हे मायनस करून घेऊन 0 आलं त्याचं डेसिमल फॉर्ममध्ये आन्सर. ठीक आहे, तर आपण इथे लिहून घेऊया 13/5 इक्वल्स टू 2.6. हे काय आहे, टर्मिनेटिंग टाईप, म्हणजे हे रिपीट होत नाही आहे. समजलं, इझी आहे ना. आता बघा, 2/11 आहे. आता 11ने आपल्याला 2ला डिवाइड करायचं आहे. तर बघा, 11 आणि हा 2 घेऊया. आता नुसतं 2 हा 11पेक्षा लहान आहे, तर डिवाइड होण्यासाठी ती संख्या छोटी आहे, म्हणून आपण इथे काय करूया, इथे 0 घेऊया, इथे पण 0 घेऊया. ठीक आहे, आणि आता आपण याला डिवाइड करणार आहोत. तर डेसिमल पॉईंट घेऊया. 11 1 जा 11. ठीक आहे, 20मधून 11 गेल्यानंतर उरतात इथे 9. ठीक आहे, परत आपण इथे 0 घेऊया. आता 11 8 जा 88, 90पेक्षा लहान आहे ती व्हॅल्यू. ठीक आहे, परत इथे 2 उरतात. परत आपण 0 घेतल्यानंतर 20 येतो, म्हणजे हा जो भागाकार आहे हा काय होणार आहे, पुढे रिपीट होत जाणार आहे. बघा, मग परत आपण इथे 1 घेऊया, परत इथे 11 येईल, 11 1 जा 11, परत इथे 8 उरतील, परत इथे 9 उरतील, परत आपण इथे 0 घेऊया, परत इथे 11 8 जा 88. ओके, परत इथे 2 उरणार आहेत. ठीक आहे, आणि इथे परत आपण 0 घेऊया, परत हा 1 येईल, परत 11 1 जा 11, इथे परत 9 उरतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हा भागाकार आपला कंटिन्यू पुढे चालू राहणार आहे. म्हणून आपण आता याचं फायनल आन्सर घेऊया. देअरफॉर 2/11 इक्वल्स टू 0.1881. हे अशा पद्धतीने पुढे कंटिन्यू होत आहे, म्हणून आपण त्याला शॉर्टमध्ये लिहूया 0.18 इज रिक्युरिंग. ठीक आहे, म्हणजे हे जे आन्सर आहे हे काय, तर नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. ठीक आहे, समजलं सर्वांना. बघा, थर्ड नंबरचा आहे 29/16. तर 16ने काय करायचं आहे, 29ला आपण इथे डिवाइड करून घेणार आहोत. 16 29. ओके, आता 16 1 जा 16 घेऊया आधी. ठीक आहे, इथे 3 उरतात आणि इथे 1 होतो. ठीक आहे, आणि आता आपण इथे 16 हा 13पेक्षा मोठा आहे, म्हणजे 13 लहान येतो, त्याला डिवाइड होणार नाही, मग आपण इथे 0 घेऊया, इथे येईल डेसिमल पॉईंट. ओके, तर आता 16 8 आर 128. ओके, इथे उरतात 2. मग परत इथे 0 घेणार आहे आपण, परत 16 1 जा 16. ठीक आहे, इथे उरतात 4. परत आपण इथे 0 घेऊया, 16 2 जा 32. ओके, मग इथे उरतात आपले 8. आपण 0 घेऊया आणि 16 5 जा 80, म्हणजे हा भागाकार काय होतो आहे, इथे फिनिश होतो आहे. आपली बाकी जी आहे ती 0 येते आहे. ठीक आहे, मग आपण याचा आन्सर घेऊया. देअरफॉर 29/16 इक्वल्स टू 1.8 2 अँड 5 हे त्याचा आन्सर येणार आहे. हा जो टाईप आहे हा काय आहे, टर्मिनेटिंग. ठीक आहे, समजलं. आता बघा, हे बघणार आहोत आपण 5th नंबरचं.
फोर्थ नंबरचं 17/125. आता 125ने काय करायचं, 17ला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. आता हा लहान संख्या येते, ही मोठी संख्या येते. आता हिला डिवाईड करण्यासाठी आपण इथे 0 घेऊया, इथे 0 घेऊया आणि इथे डेसिमल पॉईंट येईल. ओके. मग आता 125 1 जार 125 घेऊया आधी. ठीक आहे. आता ह्याच्यातून आपला आन्सर येणार आहे इथे 45 येणार आहे आणि आपण इथे 0 घेणार आहोत. मग 125 3 जार 375. ओके. आता बघा, हा 5 ॲज इट इज येणार आहे, इथे 7 येणार आहे, पण परत इथे 0 घेऊया. आता 106 जार 750. ओके. ह्यातून ही संख्या मायनस झाल्यानंतर आपला आन्सर येणार आहे 0. आपण इथे घेऊया देअरफॉर 17/125 इज इक्वल्स टू 0.13 and 6. हा पण काय झाला, टर्मिनेटिंग टाईप. ठीक आहे, समजलं. बघा, आता 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 11/6. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, आता 6ने 11ला डिवाईड करायचं आहे. आता 6 1 जार 6, 6 2 जार 12, आता 12 याच्यातून मायनस होणार नाही म्हणून आपण 1 घेतलं आहे. ठीक आहे. मग आता 11मधून 6 केल्यानंतर आपल्याकडे उरतात 5. ठीक आहे. मग आपण इथे डेसिमल पॉईंट घेऊया, इथे 0 घेऊन. ठीक आहे. आता 6 8 जार 48. ओके. मग इथे उरणार आहे 2. 50मधून 48 गेले, 2 उरतात. परत इथं आपण 0 घेऊया. 6 3 जार 18. ठीक आहे. परत इथे काय होणार आहे, 2. परत इथे 0 येईल. परत इथे 6 3 जार 18 येईल. परत इथे 2 उरेल. परत 0 घेऊया. परत इथे 6 3 जार 18 येईल. म्हणजे हा भागाकार जो आहे तो या पद्धतीने काय होत आहे, पुढे कंटिन्यू होत आहे. म्हणून हा काय झाला, नॉन टर्मिनेटिंग टाईप झाला. मग इथे घेऊया देअरफॉर 11/6 इक्वल्स टू 1.8333. हे आपलं आन्सर येतं. आपण आणि हे ते पुढे कंटिन्यू होत आहे. आपण ते कसं लिहिणार आहोत, मग 1.83 एवढंच आपण शॉर्टमध्ये लिहून घेणार आहोत. तर हा टाईप आहे नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. ओके, समजलं. आता याचा क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. आता हे जे रॅशनल नंबर आहेत हे आपल्याला काय करायचं आहे, बघा, इथे घेतलं आपण 200 डिवायडेड बाय 127. आता आपण आधी याला 0ने डिवाईड करून घेऊया. आपण इथे 0 घेतला, इथे 0 घेऊया, इथे डेसिमल पॉईंट मायनस आपण इथे 0 घेऊया. ठीक आहे. मग ही अमाऊंट आपली ॲज इट इज येते आणि आपण आता हा 0 इथे त्याच्यासोबत खाली येणार आहे. बघा, आता 206 जार किती येतात, 120 येतात. ठीक आहे. मग इथे 7 आणि 0 येतो. मग 200 3 किती येतात, 60. इथे मग किती येतात, 10 येतात. मग आपण इथे परत 0 घेऊया आणि 200 5 जार 100 येतात. ठीक आहे. इथे आपलं डिवायडेशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्याला हे आन्सर मिळालं आहे. तर याचा डेसिमल फॉर्म येतो. आपण इथे घेऊया 127/200 इज इक्वल्स टू 0.63 आणि 5. हे त्याचा डेसिमल फॉर्म येणार आहे. ठीक आहे. आता सेकंड आहे 25/99. ठीक आहे. आता 99ने 25ला आपल्याला काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. आता इथे पण सेम करायचं आहे, डिवायडेड बाय 25. इथे आपण 0ने डिवाईड करून घेऊया. इथे तो 25 आणि 0. ही संख्या जी आहे ती 99पेक्षा लहान असल्यामुळे आपण असं घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इथे डेसिमल पॉईंट घेऊया. आता 99 2 जार 198. आधी टेबल तयार करून घ्यायचा याचा आणि मग त्यानुसार तुम्ही डिवाईड करून घ्यायचं आहे. बघा, इथे उरतात आपले 52. आता 99 5 आर
इथे आपण 0 घेऊया. 99 5 जर किती येतात 495. ठीक आहे. परत इथे उरतात 25. इथे आपण 0 घेऊया. परत 99 2 जार किती आले 198. ओके. ठीक आहे. परत हे आन्सर येणार आहे त्याचं 52 आणि हा जो भागाकार आहे हा परत रिपीट होणार आहे. मग आपण याचा आन्सर घेऊया 25 डिवायडेड बाय 99. तर याचा आन्सर आहे 0.252. म्हणजे हा काय नॉन टर्मिनेटिंग टाईपमधला आहे. तर याचा आन्सर येतं 0.25. हा नॉन टर्मिनेटिंग टाईपचा याचा आन्सर येणार आहे. थर्ड नंबरचा 23/7 याचं सोल्युशन बघूया आपण. याचं डिवायडेशन येईल 7 आणि 23. आता 7 3 जर किती येतात 21 येतात. मग इथे किती उरतात 2. ठीक आहे. इथे आपण डेसिमल फॉर्म घेऊया. इथे 0 येईल. आता 7 1 जार 7 7 2 जार 14. ठीक आहे. इथे परत 6 उरतात. इथे आपण 0 घेऊया. 7 8 जार 56. इथे परत 4 येतात. परत आपण 0 घेऊया. इथे 7 5 जार 35. ठीक आहे. इथे परत 5 उरतात. इथं आपण परत 0 घेणार आहोत. ठीक आहे. आता 7 7 जार 49. ते उरतो 1. परत इथे 0 घेणार आहोत आपण. 7 1 जार 7. परत इथे 3 उरतात. ठीक आहे. मग परत इथे आपण काय करणार आहोत 3 उरतात. इथे 0 घेऊया. 7 4 जार 28. परत आपले इथे 2 उरतात. ठीक आहे. परत आपण इथे 0 घेऊया आणि 7 2 जार 14. परत आपले इथे 6 उरतात. म्हणजे हा जो भागाकार आहे ह्या टप्प्यापासून काय होतोय परत तो रिपीट होणार आहे. कळतंय. मग हा पण काय झाला नॉन टर्मिनेटिंग टाईपचा झाला. देअरफॉर 23/7 इज इक्वल्स टू आन्सर येतं त्याचा आपण 3.2855714. इथून जे आन्सर आहे हे सर्व रिपीट होणार आहे. ठीक आहे. समजलं. क्वेश्चन नंबर 4 आहे 4 डिवायडेड बाय 5. ठीक आहे. याचं बघूया आपण आता. 5ने 4ला डिवाईड करायचं आहे. लहान संख्या आहे आपण इथे आधी 0ने डिवाईड करून घेऊया. 4 येतो. ते 0. आता 4 5 8 जार 40. ठीक आहे. इथे असलं अशा आन्सर येणार. देअरफॉर 4/5 इक्वल्स टू 0.8 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. आता इथे 17/8 आहे. 8ने 17ला डिवाईड करायचं आहे. इथे 8 आणि इथे 17 घेऊया. आता 8 2 जार 16 येतात. ठीक आहे. इथे उरतो 1. परत आपण इथे 0 घेऊया. इथे डेसिमल पॉईंट येतो. 8 1 जार 8. ते परत 2 उरतात. इथे 0 घेऊया. 8 2 जार 16. ठीक आहे. इथे परत 4 उरतात आणि आपण इथे 0 घेऊया. आता 8 5 जार 40. ठीक आहे. हे झाले आपले पूर्णपणे डिवाईड. मग इथे आन्सर येतं 17/8 इक्वल्स टू 2.125 हे त्याचं फायनल आन्सर येणार आहे. ठीक आहे. समजलं. इझी आहे ना. आता बघा क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. P/Q फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर बघा इथे सोल्युशन घेऊया आपण. 0.6 आणि त्यावर आपल्याला डॉट आहे. लेट x इक्वल्स टू 0.6 रिक्युरिंग हे. तर मग आता पॉईंट नंतर 1 आहे म्हणून आपण हे 10x घेऊया इक्वल टू ते 6.6. इथे येईल 10x मायनस x इक्वल टू 6.6 मायनस 0.6. ओके. ठीक आहे. मग इथे येईल 10xमधून 1x केला 9x इक्वल टू 6 येतो. 6.6मधून 0.6 केला फक्त 6 राहतात. देअरफॉर x इक्वल टू 6/9 असं येणार आहे. ठीक आहे. आता बघा हे दोघं पण 3ने डिवाईड होणार आहे. 3 2 जार 6 आणि 3 3 जार 9. मग एक्सची व्हॅल्यू काय येते x इक्वल्स टू 2/3. मग आपला आन्सर काय येतं देअरफॉर 0.6 इक्वल्स टू 2.3. ठीक आहे. समजलं. तर दुसरं बघूया आपण. 0.37 रिक्युरिंग आहे. इथे सोल्युशन बघूया. लेट x इक्वल्स टू 0.37
ठीक आहे. आता हे पॉईंट नंतर 2 आहेत म्हणून आपण हे काय करूया, देअरफॉर 100x इक्वल्स टू 37.37 असं येणार आहे. इथे घेऊया देअरफॉर 100x मायनस एक्स इक्वल्स टू 37.37 मायनस 0.37. ठीक आहे. मग इथे घेऊया 100x एक एक्स गेला, 99x इक्वल्स टू याच्यातूनही गेला, इथे फक्त 37 राहतात. ते देअरफॉर x इक्वल्स टू 37/99. ठीक आहे. हे डिवाइड होत नाही म्हणून देअरफॉर 0.37 किंवा देअरफॉर 0.37 इक्वल्स टू 37 बघा. थर्ड आहे 3.17. तर इथे सोल्युशन घेऊया आपण. इक्वल्स टू लेट x इक्वल्स टू 3.17 रिक्वेरिंग देअरफॉर 100x इक्वल्स टू 317.17. देअरफॉर 100x मायनस x इक्वल्स टू 317.17 रिक्वेरिंग मायनस 3.17 इक्वल्स टू इथे 99x येतात आणि यातून ही संख्या वजा झाल्यावर इथे येतात 314. देअरफॉर मग x इक्वल्स टू 314/99 येतील. आपली फायनल व्हॅल्यू येईल देअरफॉर 3.17 रिक्वेरिंग इक्वल्स टू 3.14/99 येतं. ठीक आहे. आता बघा 15.89 इथे येतं लेट x इक्वल्स टू 15.89 रिक्वेरिंग देअरफॉर 100x इक्वल्स टू 1589.89 रिक्वेरिंग. ठीक आहे. ते देअरफॉर 100x मायनस x इक्वल्स टू 1589.89 मायनस 15.89 रिक्वेरिंग इक्वल्स टू 99x इक्वल्स टू इथे येतात मग 1574. देअरफॉर x इक्वल्स टू 1574/99. तर याचा आन्सर येणार आहे देअरफॉर 15.89 इक्वल्स टू 1574/99. ओके. सो फिफ्थ नंबरचा आहे 2.514. ते इथे येतं लेट x इक्वल्स टू 2.514 रिक्वेरिंग देअरफॉर 1000x इक्वल्स टू 2514.5. इथे घेऊया आता 1000x मायनस 9x मायनस 2514 मायनस 2.514. ते तर आता त्या 1000xमधून एक एक्स केल्यावर किती होणार आहे, 999x इक्वल्स टू 2512. देअरफॉर x इक्वल्स टू 2512/999. देअरफॉर 2514 the decimal point recurring 2512/999 हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.